मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं। शहरी माओवादाला आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान। भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले। आजही बोलतो पटक पटक के मारेंगे। निशिकांत दुबे त्यांच्या वक्तव्यावर ठाम। राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरला जाणार। मनसे आणि मराठी संघटनांच्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा मीरा भाईंदर दौरा। उपसभापती नीलम गोरे यांच्या बॉडीगार्डकडून ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का। वरुण सरदेसाई संतप्त। विधान भवनाच्या पायऱ्यांकडे जाताना घडली घटना। अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते परबांचा आरोप। तर गद्दार कोणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो म्हणत देसाईंचं परबांना प्रत्युत्तर। सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस। नोटीसीत शिरसाटांना आर्थिक व्यवहारासंदर्भात विचारणा। खुद्द संजय शिरसाट यांची न्यूज 18 लोकमतला माहिती। देहू वगळता राज्यातील सर्व कॅन्टोन्मेंट विलिनीकरणासंदर्भात तत्वतः मान्यता। खडकी आणि पुणे कॅन्टोन्मेंट पुणे मनपात होणार विलीन। तर देवळाली, कामठी आणि भिंगार स्वतंत्र नगर परिषद होणार। शहापूरच्या आरेज दमानिया शाळेतील आणखी 3 शिक्षकांना अटक। शाळेत पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून केलेली तपासणी। आतापर्यंत 11 जणांना अटक। माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सीबीआयकडून क्लीन चिट। महाविकास आघाडी सरकारमध्ये परमबीर सिंग आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर दाखल करण्यात आले गुन्हे। मतदार यादीत आधार कार्डचा समावेश करण्याचा विचार करा। सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सल्ला। तर निवडणूक आयोगानं घेतला आक्षेप। आणि राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण। तर पंढरपुरात संतांच्या पालख्यांनी विठुरायाचं घेतलं दर्शन।